रेशीम संचालनालय नागपूर अंतर्गत रेशीम कार्यालयाच्या वतीनं अहिल्यानगर शेवगाव या ठिकाणी 24 जूनला तुती लागवडी पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या मनरेगा 2025-26 अंतर्गत हा कार्यक्रम राबवण्यात आला। प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांना तुती लागवड, संगोपन, योग्य जमीन निवड, पाण्याचे व्यवस्थापन, त्याचबरोबर कीड नियंत्रण यासारख्या महत्त्वाच्या गोष्टींची माहिती देण्यात आली। यावेळी रेशीम व्यवसायाचे आर्थिक फायदे आणि रोजगाराच्या संधींबाबतही मार्गदर्शन करण्यात आलं। कार्यक्रमासाठी स्थानिक शेतकरी, महिला बचत गट सदस्य आणि युवा उद्योजकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। प्रशिक्षक म्हणून रेशीम विकास अधिकारी संदीप आगवणे, तांत्रिक सहाय्यक राजकुमार पौळ, ॲग्री इंजिनियर कैलास हेरे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी आकाश गोसावी, बाबासाहेब महाशिकारे उपस्थित होते। हा उपक्रम शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाचं साधन उपलब्ध करून देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरतो, असं जिल्हा रेशीम अधिकारी यांनी सांगितलं। मी संदीप आगवणे, जिल्हा रेशीम विकास अधिकारी अहिल्यानगर। आज आपण शेवगावमध्ये मनरेगा अंतर्गत जे तुती लागवड करणार आहेत त्यांच्यासाठी कार्यशाळा आयोजित केलेली आहे। या कार्यशाळेसाठी तालुक्यातून 30 ते 40 शेतकरी उपस्थित झाले व त्यांनी तुती लागवडीच्या बाबत माहिती घेतली आणि रेशीम उद्योग कसा करायचा याच्याबद्दल पंचायत समितीमार्फत आणि रेशीम कार्यालयामार्फत माहिती देण्यात आली। मनरेगा योजना कशा पद्धतीने राबवावी याचे मार्गदर्शन आपण आज केलं, जेणेकरून शेतकऱ्यांना त्यामध्ये पुढे अडचणी येऊ नयेत आणि वेळेवर त्यांचे मस्टर किंवा कुशलच्या रक्कम जमा व्हाव्यात या दृष्टीने आपण आज कार्यशाळा आयोजित केलेली आहे। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी पांडुरंग निंबाळकर, अहिल्यानगर, शेवगाव।